गणेश लिम एकदम प्रामाणिक माणूस, अतिशय चांगला माणूस. त्याच्या 6 वर्ष मागे लागलो, टिल्कू सोड. त्याची बायको इथं बसलेली, आम्ही ती मग पत्रिका बघितली, बरंच काय काय बघितलं. पण मग ते गणेशराव पण आम्हाला जॉईन झाले 5 वर्षापूर्वी. योगेश आता जो माझ्याबरोबर कॉलेजमध्ये माझ्याबरोबर होता, 6 वर्ष डिप्लोमा डिग्री माझ्याबरोबर होता. योगेशला मी म्हटलं की योगेश धंदाबिंदा करू नकोस, आपल्या बरोबर आहे. योगेशने ऐकलं, योगेश शिकवला. विपिन वर्मा दिल्लीमध्ये, ज्याला 6 वर्षापासून ओळखतो, तो मागच्या वर्षी जॉईन झाला. प्रसन्न शास्त्री, ज्याच्या बाईकवरती मी 2000 साली बँगलोरमध्ये मार्केटिंग करायचं. म्हणजे 20-20 दिवस बँगलोर राहायचं, पण त्यावेळेला विमानानं जायचं परवडत नसायचं. त्यामुळे एकदा गेलं की 20 दिवस तिकडेच राहायचं आणि 20 दिवसांनी मागे यायचं. आणि टार्गेट ठरवतं की एवढ्या कंपन्या ह्याशिवाय मागे यायचं नाही. आणि तेवढ्या कंपन्या झाल्यानंतरच मागे आलो. त्याच्यामुळे फक्त एक झालं की ह्या सगळ्या प्रवासामध्ये घराकडे थोडं दुर्लक्ष झालं. म्हणजे आधी ती आता समोर बसली, ती डोळे बंद केली की मला आठवतं की ती पाण्यात घरी आणली, ती कापडात गुंडाळलेली, आता ती 5 फुटाची झाली. म्हणजे मधला तिचा प्रवास माझ्या लक्षात येत नाही. म्हणजे झोपून दिल्याशिवाय काही कामं होत नाही. तर 8 दिवस मारायला लागतं. 365 दिवस, म्हणजे 5-7 दिवस सुट्टी घेत असेल मी, पण 360 दिवस नक्कीच काम करतो. म्हणजे दसरा असो, दिवाळी असो, शनिवार असो, रविवार असो, तुम्ही कधीही फोन करा. मी पुण्यात ऑफिसला असतो, ऑफिसला रात्री 10 पर्यंत ऑफिसला असणारच. तर त्याशिवाय शक्य होत नाही. तुम्ही 10 ते 8, 10 ते 6 काम करून वगैरे मोठी स्वप्न बघता येत नाही. काय करता येत नाही. दिवस मारायला लागतात आणि ते केलं तर कामं होतात. अजून एक महत्वाचं गोष्ट आहे की लोक, मला काय असं कोणाचं कार्ड नाही की मी ह्याचा फलाण्याचा मुलगा आणि त्याच्यामुळे तुम्हाला रेड कार्पेट टाकून लोक स्वागत करतात. लोक प्रचंड अपमान करतात आणि ते अपमान करणारच. कारण त्याचं लोकांना तुमचं महत्व कळलेलं नसतं. त्याच्यामुळं तुमचं महत्व लोकांना काय असं, केळकर साहेबांच्या मुलांनी गेलं तर ते केळकर साहेबांचा मुलगा म्हणून त्यांना घेतला आतमध्ये, किंवा अजून कोणी गेलं तर. मला तसं काही बॅकग्राऊंड नव्हतं. त्याच्यामुळे जागोजागी लोकांनी अपमान केला. म्हणजे काही अधिकाऱ्यांनी मला असं दिवस ऑफिसच्या बाहेर बसवलं. म्हणजे सकाळी 10ला मी त्यांच्या केबिनमध्ये जायचो, त्याची चिठ्ठी आत पाठवून संध्याकाळी 6 पर्यंत जाईपर्यंत ते मला बोलवत नसायचे. असे कित्येक लोक आहेत आणि आज ते माझी वाट बघत असतात. तर लोकांना तुमचं महत्व पटवून द्यायला लागतं. म्हणजे काचेतला आणि हिऱ्याचा फरक जो आहे तो आपल्याला लोकांना सिद्ध करून दाखवायला लागतो. लोक पहिल्या विषयापासून डोक्यावर घेत नाहीत आणि ती घेण्याची आपण अपेक्षाही करू नये. कारण लोकांना असे अनेक लोक भेटत असतात. म्हणजे कुठल्याही अधिकाऱ्याला, कुठल्याही माणसाला असे हनुमान गायकवाडसारखे भरपूर लोक भेटत असतात. कोणी फसवत असतात, कोणी चुकीचं काम करत असतात. तुमची क्रेडिबिलिटी तुम्ही प्रूव्ह केली की लोक डोक्यात घेऊन नाचतात. हा अनुभव मला येतोय. म्हणजे माझ्या दृष्टिकोनात माझं पहिलं खटतप जे 1998 साली चालू झालं होतं, ज्या कोणी 1 रुपया द्यायला तयार नव्हतं, ज्याला कोणी जॉईन व्हायला तयार नव्हतं, 50,000 रुपये पगार मागितलं तर मला घाम फुटायचा. अशा परिस्थितीत आता पहिलं तर 2010 साली संपलं. म्हणजे 26व्या वर्षी चालू झालेलं 2010 साली संपलं. आता पुढच्या टप्प्यामध्ये प्रचंड काही होत आहे. कारण त्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी बापूसारखी माणसं आहेत, तुमच्यासारखी माणसं आहेत, सगळी माणसं आहेत. आणि ह्या सगळ्या मार्गदर्शनावरती चुकीचं काम आपल्याला आयुष्यात करायचं नाही, चांगलंच काम करायचं. लोकांना जितक्यांना मदत करायची तेवढी मदत करायची. आणि त्याच्यामुळे पुढच्या 10-12 वर्षामध्ये बीव्हीजी वेगळ्या पद्धतीनं सगळ्या जगासमोर येईल. म्हणजे माझं एक ध्येय आहे सगळ्यांसमोर सांगायला आवडेल की मी कधी असं म्हणत नाही की बीव्हीजी विल बी द लार्जेस्ट कंपनी इन द कंट्री. आम्ही सगळ्यात जास्त प्रॉफिट मेकिंग असू असंही नाही, पण मोस्ट रिस्पेक्टेड कंपनी असू आणि मोस्ट रिस्पेक्टेड कंपनी करण्यासाठी मी धडपडतोय आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न. म्हणजे कुठलंही आयुष्यात शॉर्टकट मारत नाही, कधी कुणाचा वाईट विचार करत नाही. काही लोकांनी माझ्या प्रवासामध्ये बऱ्याच रुपयांना फसवलं. मागच्या वर्षी एकाने 2 कोटी रुपयाला फसवलं, पण मनापासून कधीही त्यांचा वाईट विचार करत नाही. कारण निगेटिव्ह थिंकिंग केलं की निगेटिव्ह गोष्टी येतात आणि मी आयुष्यात निगेटिव्हला थारा देत नाही. कुठलीही गोष्ट विचार केला की 100% व्हायलाच पाहिजे ह्याच्याशिवाय दुसरा विचार करत नाही. आणि तसा विचार केला तरच गोष्टी होतात. नुसतं कागदावरती कॅल्क्युलेशन करून आणि प्लॅन करून कधी गोष्टी होत नाही. मरायला लागतं, रात्रंदिवस धडपडायला लागतं. ठीक आहे, आणि टीम लागते तुम्हाला त्याच्याबरोबर. अशी टीम असेल तर सगळं शक्य आहे आणि सगळं शक्य होतं. पेशन्स लागतो, प्रचंड पेशन्स लागतो. की एखादं काम व्हायला गेलं तर कधी 6 महिन्यात होतं, कधी 1 महिन्यात होतं, कधी 1 दिवसात होतं, पण तो पेशन्स एक तुम्हाला लागतो. आणि आता भविष्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन बरंच काही करायचं प्लॅनिंग आहे. त्याच्यामध्ये प्रशांत गिरबाने माझे मित्र आहेत, IIM अहमदाबादला 10 वर्षापूर्वी पास झाले. लंडनमध्ये गेले 8 वर्ष काम करत होते. प्रशांतला मी त्याच्याही मागे 2 वर्ष लागतो. चांगली माणसं मिळवायला मागे खूप लागायला लागतं. त्याच्यामध्ये प्रशांत एक आहे की त्याच्या मागे 2 वर्ष लागले किंवा प्रशांत लंडनची नोकरी सोड, भारतात खूप आहे आपल्याला काम, देश खूप मोठा होतोय आणि खूप चांगलं काम करता येईल. प्रशांतनी माझी विनंती ऐकली आणि तो आताच मागच्या महिन्यामध्ये, आता एक 25 दिवसाला झाले, 6 एप्रिलला बीव्हीजीमध्ये जॉईन झालाय. 12वीला 99.66% मार्क, IIM अहमदाबाद, लंडनला 8 वर्ष, ग्लोबल एक्सपोजर. आता तो बीव्हीजीमध्ये स्ट्रॅटेजी प्लॅन करतोय. पुढच्या 12 वर्षासाठी जी आम्हाला प्लॅन करायचे, पुढच्या 5 वर्षात फर्म प्लॅन, 1 लाख लोकांना काम द्यायचं, कसं द्यायचं, कसं प्लॅनिंग करायचं, त्याच्यामध्ये तो बघतोय. नंतर तू आता सध्या बीव्हीजी वेस्ट मॅनेजमेंट, ज्या एक स्वप्न मी बघितलं होतं प्लॅस्टिक पासून फ्युएल बनवायचं, घरच्यांनी विरोध केला होता.
2005 साली त्याच्यामध्ये मी 6 कोटी इन्व्हेस्ट केले, 2008 साली परत 10 कोटी इन्व्हेस्ट केले, जवळपास 16-17 कोटी कन्वर्ट केले, इन्व्हेस्ट केले. आणि सगळ्यांना सांगायला मला आनंद आहे की प्लॅस्टिकपासून फ्युएल बनवायचा 100% यशस्वी प्लॅन्ट आमचे सुतार सर त्यांनी इथं बनवला आहे. सुतार सर आले असतील तर अतिशय त्या माणसाने प्रचंड कष्ट घेऊन तो प्लॅन तयार केला आणि प्लास्टिकपासून कुठल्याही प्रकारच्या प्लास्टिकपासून फ्युएल बनवता येतं आणि ते इकॉनॉमिकली व्हायबल असतं. म्हणजे आमची फ्युएल बनवायची कॉस्ट आम्हाला 18 ते 20 रुपये येते आणि ते फ्युएल आम्ही 35 ते 40 रुपयाला हसत खेळ विकू शकू. अशा प्रकारे आम्ही ते इनहाऊस टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. त्याचंही आता व्हॅल्युएशन खूप चांगलं होतंय. ते एक आहे. नंतर आमचे प्रशांत खानपुजे म्हणून मित्र आहेत ज्यांनी आता रिन्युएबल एनर्जी म्हणून मला डोक्यात आहे की सोलर आणि विंड पॉवर याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे. तर त्याच्यामध्ये खानपुजे सर ज्यांचा जवळपास 18 वर्षाचा या क्षेत्राचा अनुभव आहे ते आम्हाला जॉईन होत आहेत. नंतर फार्मामध्ये रशियामध्ये आता मी एक्सपोर्ट चालू केलं आहे फार्मास्युटिकलचं आणि फार्मास्युटिकलमध्ये पण डायव्हर्सिफिकेशन केलं. विनोद जाधव म्हणून माझे पार्टनर आहेत. सावा मेडिका नावाची आमची कंपनी आहे. त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यात आता पुढच्या 5 वर्षामध्ये खूप मोठं काम होईल. भारतामध्ये सुद्धा खूप मोठं काम करेल. मी परवाच आम्ही एक बघितलं रशियातली एक कंपनी गँग्रीन झालेल्या माणसाला जर गँग्रीन झालं तर तो हात कट करायला लागतो किंवा पाय तोडायला लागतो तर त्याच्यावरती 100% उपाय असणारं औषध आहे. ती रशियातली जगातली एकमेव कंपनी बनवती. ती इम्पोर्ट केलं आणि विनोदला म्हणलं आपण धंदा करू 90%, 10% आपण चॅरिटी करू. एखाद्या माणसाला काही इंजेक्शनची कास्ट 25 ते 30 रुपये जाते. असे 2 ते 3 इंजेक्शन एका पेशंटला द्यायला लागतात. तर त्याला म्हटलं की आपण 10% चॅरिटी म्हणून करू, बाकीचा धंदा 90% पैशाचा करू आणि ते आम्ही चालू केले. नंतर बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक हॉस्पिटल घेतले. नंतर एक 600 एकर शेती घेतली. असं सगळं चालू करतोय. डोमेस्टिक सर्व्हिसेस पुढच्या 6 महिने चालू करणार आहे. असं सगळं चाललंय. तर ह्या सगळ्या उपक्रमांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावे ही सगळ्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. आमची उमेशरावांची कन्या स्नेहल माने म्हणजे खेळाडू आपण म्हणतो दुसरीकडे तयार व्हायला पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये भारतातल्या लोकांना पदकं मिळत नाहीत. तर मला एक सांगायला अभिमान वाटतो की उमेशची कन्या स्नेहल जी आहे बीव्हीजी परिवाराची कन्या, बीव्हीजी स्पॉन्सरची कन्या आहे. तिला आता ती वय वर्ष 12 आहे आणि अंडर 16ची तर टेनिसमधली टायटल मारते आहे. अंडर 14ची टायटल मारते आहे. अंडर 14 मध्ये तिला अजून 3 वर्ष अंडर 14 मध्ये खेळायचं आहे आणि ती आत्ताच अंडर 14 मध्ये नंबर 2 भारताचं रँकिंग आहे तिचं. म्हणजे परवा मला उमेश कालच सांगत होता की लिएंडर पेसचे वडील मागच्या महिन्यामध्ये पुण्याला आले होते. ते म्हणजे एवढं मेरिट एवढ्या लहान वयामध्ये कधी बघितलं नाही. म्हणजे मेरिट डोक्यात लागतं ते आहे तिच्यामध्ये. फिजिकल फिटनेस आणता येतो प्रयत्न करून चांगले टीचर लावून. म्हणजे हिला फक्त तेवढं केलं. मी उमेशला म्हणलं की ही आपल्याला काय लागेल तो खर्च करू आणि तिला आपण विम्बल्डन घेतलेली भारताची मुलगी दिसली पाहिजे असं एक खूप ती बघितलं. तर एवढं सगळं बोलतो आणि थांबतो. या सगळ्याला पुढच्या वाटचालीला आपण आशीर्वाद द्यावे एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आणि आता आलो तू इथं वनसद व्याख्यानमालेमध्ये त्यांना मी विचारलं की साहेब आपण आपली वेबसाईट वगैरे आहे का? ते म्हणले थोडीशी आहे. म्हणलं आपण ही भाषणं करतो की तुम्ही वेबसाईटवर टाकता का? तर म्हणले नाही टाकत, आम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग करतो. त्यांना मी लगेच म्हटलं की आपण उद्याच्या उद्या मी संध्याकाळी चांगला एक इलेक्ट्रॉनिक कॅमेरा म्हणलं तुम्हाला भेट देतो, एक सर्व्हर भेट देतो ज्याच्यावरती मी बोललो किंवा केळकर साहेब बोलले पण अमेरिकेतल्या कुठल्या माणसाला त्यांचे विचार ऐकायचे असतील तर ते कसे ऐकायचे तर त्याचं रेकॉर्डिंग केलं पाहिजे. म्हणून मी त्यांना म्हटलं की 3-4 लाख रुपयाचा सर्व्हर जो असेल तुम्ही देतो, वेबसाईटचा खर्च मी करतो. कारण परमेश्वरात दिले ते सगळ्यांनी वाटण्यासाठी दिलेले. तर कॅमेरा एवढं सगळं करतो आणि बोलून थांबतो. आपल्या सर्वांचे आणि आपले वक्ते माननीय हनुमंत गायकवाड यांचे मनापासून आभार. एक उल्लेख करायचे मला, मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख आला होता, आपण सगळ्यांनी पाहिला करायची की इतक्या वर्षांच्या व्याख्यानमाला चालतात, सगळे सिनियर लोक येऊन बसतात आणि या चालू ठेवाव्यात का नाही ठेवाव्यात, तरुणांना त्याचा काय उपयोग आहे, त्याचं क्रेडिट काय वगैरे असा एक मोठा लेख होता. तर मला असं वाटतं की आजचं व्याख्यान आणि आजची उपस्थिती